मेंढरं चाऱ्यासाठी पुढं निघून गेल्यानंतर पाठीमागं राहिलेल्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. ही वाघीण आहे धनगर समाजाची. खऱ्या अर्थानं हिला आपण रणरागिणी म्हटलं पाहिजे. अशा अनेक रणरागिणी वाघिणी आपल्या मेंढरांच्यासाठी वाघर लावण्याचं काम करतात. त्यापैकीच या देखील आहेत. आरेवाडीच्या बिरोबा मंदिर परिसरामधली ही दृश्य आहेत. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवस रात्र कोसळणारा आणि मी म्हणणारा पाऊस, वादळ, वारा, ऊन, अशा अनेक आसमानी संकटांना तोंड देत या महिला या ठिकाणी काम करत आहेत. आरेवाडीतल्या बिरोबा मंदिर परिसरामध्ये कटनाची जागा आहे. त्यामुळे मेंढरांच्या पायाला या ठिकाणी चिखल लागत नाही. त्यातच आपल्या कुलदैवताचं, आपल्या देवाचं, परमेश्वराचं, भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्या दरबारामध्ये एक दिवस तरी काढायला मिळावा यासाठी हे सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. या मायमावल्या सकाळपासून झटत आहेत. त्या म्हणजे वाघर लावण्यासाठी. वाघर मेंढरांसाठी लावलीच पाहिजे, कारण ही वाघर हिंस्र प्राण्यांच्यापासून, लांडग्यांच्यापासून, कोल्ह्या कुत्र्यांच्यापासून या ठिकाणी आपल्या मेंढरांचं रक्षण करते. आपल्या मेंढरांच्या करडांचं रक्षण करते. त्यामुळे या चिल्या पिल्यांची काळजी घेण्यासाठी, मेंढरांची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीनं मेंढपाळांना वाघर लावावी लागते. हा मामा देखील त्यांना या कामामध्ये मदत करतोय. मामा ओझी वाहून नेतोय. मामाच्या बरोबरीनं त्याच्या खांद्याला खांदा लावून या मायमावल्या देखील ओझं वाहून नेण्याचं काम करतायत. आपल्या अंगा खांद्यावरून हे ओझं ते या ठिकाणी वाहून नेत आहेत आणि अगदी व्यवस्थितपणे ते या ठिकाणी वाघर लावत आहेत. कारण मोठी मेंढरं जे आहेत ते सगळे चाऱ्यासाठी रानोमाळ भटकंती करत आहेत. मात्र काल जन्मलेली, आज जन्मलेली काही जी चिल्ली पिल्ली आहेत या करडांच्यासाठी, कोकरांच्यासाठी त्यांना या ठिकाणी ही वाघर लावावी लागते. परंतु त्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या बरोबर यांच्या पोटच्या चिल्ल्या पिल्ल्यांचाही कसा संघर्ष सुरू आहे त्याचं हे दृश्य आहे. एका बाजूला आपल्या सर्वांची मुलं बाळं आज शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून नटून थटून या ठिकाणी शाळेला गेली. घालवलं त्याला. आता शाळेला न्यायला कोणाला रिक्षा मामाला, कोणाला स्कूल बस आली, कोण बसनं गेला, कोण वडापनं गेला, पण सगळेजण शाळेला गेले. सगळ्यांची मुलं शाळेत गेली. कोण प्ले ग्रुपला गेला, कोण नर्सरीत गेला, कोणी LKGत गेला, कोणी UKGत गेला. पण या आपल्या मेंढपाळ बांधवांची ही जी मुलं बाळ आहेत यांना या वयात शाळा मिळत नाही आहे. ते आपल्या मेंढरांच्या पाठीमागे या ठिकाणी फिरतायत. या मेंढरांना जीव लावतायत, कारण त्याशिवाय ते जगू शकत नाहीत. जगण्याचं दुसरं कोणतंही साधन त्यांच्या हातामध्ये नाही आहे. जमिनी नाही आहेत. त्यामुळे 12ही महिने भटकंती करावी लागते. ज्या गावात मेंढरं तेच आमचं गाव. 12 महिन्यातून एकदा ते गावाकडे जातात, ते फक्त जत्रेला. विशेष म्हणजे जत्रेला देखील अर्धीच लोक पाल सोडून गावाकडे जातात आणि अर्धी लोक तिथंच राहतात. अशाच पद्धतीनं ही देखील या ठिकाणी राहिलेली आहे. ही चिमुरडी या ठिकाणी आपल्या आईला
मदत करते आणि यांचं हे दृश्य माझ्या डोळ्याला देखील पाहताना पाहावेनासं झालेलं आहे. खूप वाईट वाटतंय, पण नाईलाज आहे. जगण्याचा हा संघर्ष आहे. परिस्थितीशी 2 हात करतायत आणि आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं, कच्च्या बच्चांचं, आपल्या मेंढरांचं, आपलं घरदार, आपलं गाव, आपले आई वडील, सगळे नातेवाईक, पाहुणे रावळे जिथल्या तिथं सोडून रानो माळ 10 दिशा ते भटकंती करत आहेत. आता ही माय माऊली तर 1 वर्ष झालं आपल्या घराकडे गेली नाही. आईचं तोंड बघायला मिळालं नाही, बाचं तोंड बघायला मिळालं नाही. वर्षभर मेंढरामागं भटकंती करते. का? तर जगण्याचा संघर्ष. बांधवांनो, हे दृश्य पाहून आपल्यामधली ही माणुसकी जागी झाली पाहिजे. मी या मुलाला काल उचलून घेतलं, त्याला खाऊ दिला. अशा अनेक मुलं या घोड्यांच्या खोगीरीमध्ये बसून या गावातून त्या गावाला जात असतात आणि त्यांच्याबरोबर हा सगळा संसाराचा गाडा देखील या ठिकाणी सुरू असतो. एका बाजूला एनटीचं जे आरक्षण आहे ते या ठिकाणी आपल्याला 100% मिळत नाही. त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती काटछाट केली जाते, त्याला कात्री लावली जाते, जागा भरल्या जात नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला ज्या आमचं हक्काचं एसटीचं आरक्षण आहे ते देखील आम्हाला मिळत नाही. आम्ही भटकंती करतो, आम्ही स्थलांतरित होतो. आमच्या शेळ्या मेंढ्यांचा आमचा कुटुंब कबिला घेऊन आम्ही 10 दिशा भटकंती करतो. परंतु इतकी भटकंती करून देखील आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकारांच्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं जाते, पाठीमागं ढकललं जाते, दूर ढकलून दिलं जाते. का? तर आमचं उपद्रव मूल्य 0 आहे. बांधवांना म्हणून आता आपल्याला आपलं उपद्रव मूल्य जे आहे ते इथल्या व्यवस्थेला दाखविण्याची वेळ आलेली आहे. नोकऱ्या मिळेनाशा झालेल्या आहेत, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे आकडे आता गगनाला भिडू लागले आहेत. दुसऱ्या बाजूला महागाई जी आहे ती देखील गगनाला भिडू लागलेली आहे. दारिद्र्य जे आहे ते संपेनासं झालेलं आहे आणि भटकंती आमच्या 5वीला पोचलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हाल आणि अपेष्टा होत असताना आमच्या समाजाची सामाजिक आणि राजकीय चळवळ ज्या ताकदीनं पुढं आली पाहिजे होती त्या ताकदीनं ते पुढं येताना दिसत नाही. कारण उदासीनता, समाजाच्या चळवळीवरती नसलेला विश्वास, समाजाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा दिसून येत नाही आहे आणि त्याचे हे सगळे दुष्परिणाम आहेत. आपण विकासापासून कोसो मैल दूर आहोत आणि पुन्हा पुन्हा विकासापासून आणखी दूर चाललो आहोत. बांधवांनो, या समाज बांधवांचं हे दारिद्र्य आणि हा संघर्ष पाहिल्यानंतर मला प्रश्न पडतो की अण्णा, यांचे हक्क आणि अधिकार मिळवून तरी कोण देणार? यांची दयामया कोणाला येणार? हे आणखी किती दिवस अशा पद्धतीनं भटकंती करत राहणार? बांधवांनो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला फुले, शाहू, आंबेडकर, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांसोबत राहिलं पाहिजे आणि त्यांचे विचार आपण पुढं नेले पाहिजेत. त्यांच्या स्वाभिमानी विचारांचा वसा आणि वारसा आपण आपल्या अंगाखांद्यावरती घेतला पाहिजे आणि तो वसा आणि वारसा आपण जगाला ठणकावून सांगितला पाहिजे. पण ते होताना दिसत नाही आहे. म्हणून ही आमची दुरावस्था झालेली आहे. बांधवांनो, आज इथे तर उद्या तिथे, या भटकंतीला अंत नाही. या भटकंतीवरती आम्हाला अजून
उत्तर मिळेन असं झालेलं आहे. कारण या मेंढपाळांच्याकडं जमिनी नाही आहेत, ते बागायतदार नाही आहेत. त्यांच्याकडं कुठंतरी अर्धा गुंठा 1 गुंठा जमीन आहे आणि त्यामध्ये त्यांचं भागत नाही आहे. आणि जमिनी नसल्यामुळं त्यांना आपलं घरदार सोडून या गावातून त्या गावाला, त्या गावातून त्या गावाला सतत भटकंती करावी लागते. चोरांच्यापासून ते अगदी हिंस्र प्राण्यांच्यापर्यंत सर्वांना तोंड द्यावं लागते. विजा कोसळून बकरी मरतात, बकऱ्यांच्या कळपात ट्रक घुसतात, वेगवेगळे आजार येतात, त्यामुळं मर होते आणि अनेक मेंढरं या ठिकाणी दगावतात. पण नुकसान भरपाई मिळत नाही. सरकारच्या कोणत्या योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. जर कुणी पोहोचवायचा प्रयत्न केलाच तर त्याला विरोध केला जातो. 10,000 कोटी जाहीर केले, 1 रुपया देखील मिळाला नाही. 1,000 कोटी जाहीर केले, 1 रुपया देखील मिळाला नाही. STचं आरक्षण मिळालं नाही. NTच्या आरक्षणाला कात्री लावण्यात आलेली आहे. OBS आरक्षणावरती गदा आणण्यात आलेली आहे. बांधवांनो, चहूबाजूंनी, सर्व बाजूंनी धनगर समाज जो आहे तो या ठिकाणी वेढला गेलेला आहे. त्यामुळं त्याच्यावरती ही भटकंती करण्याची, उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आपलं दारिद्र्य आपल्या पाठीवरती घेऊन जगण्याची त्याच्यावरती वेळ आलेली आहे. त्यामुळे आपण वेळीच जागं झालं पाहिजे आणि त्यासाठीच माझी तुम्हाला नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या हक्क आणि अधिकारांच्यासाठी या ठिकाणी एकीची वज्रमुठ उगारूया आणि आपल्या समाजाची चळवळ आणखी बुलंद करूया. जय मल्हार, जय भारत. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे.